नमस्कार मित्रांनो, बघा भूमिती आपण सिरीज चालू केलेली आहे. भूमितीचे 2 टॉपिक झालेले आहेत. आजचा टॉपिक क्रमांक 3 वर्तुळ. सर वर्तुळ गरजेचं आहे का? हा, कारण की भरतीमध्ये वर्तुळ जास्त प्रश्न आहेत. मग गोल प्रश्न सर, वर्तुळ आणि गोल असे 2 आहेत आणि अर्धगोल असे 3 प्रकार आहेत. सर्वात जास्त मी प्रश्न पाहिलेत भरतीमध्ये त्या वर्तुळावरती. मग वर्तुळावरती प्रश्न कशा कशा पद्धतीने येतात यासाठी मी पूर्ण प्रिव्हियस इयर प्रश्न घेतलेले, म्हणजे मागच्या भरती विचारलेले, की जेणेकरून असा बी गैरसमज होणार नाही. कधी कधी शिकता शिकता माणूस असा गैरसमज करतो की बाबा अरे हे प्रश्न विचारलेच गेलेत का, एक जाऊ दे. काही जणांचा ऑप्शनल असतो की जाऊ दे, भूमिती मी एक ऑप्शन म्हणून ठेवतो, भूमितीचं काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं, ऑप्शन म्हणून ठेवतो आणि ऑप्शनच कार्यक्रम करून देतो, ऑप्शन ठेवायचंच नाही. कारण की एक एक मार्क आता भरती क्षेत्र असे होऊन गेले, स्पर्धा परीक्षा वाढली. स्पर्धा परीक्षा वाढली तर स्पर्धा परीक्षेमध्ये काय झालेले, जर ज्यांचं जास्त प्रमाणात असेल तर सर्वजण स्किप करून चालत नाही, कुठलाच टॉपिक स्किप करून चालणार नाही, म्हणून आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये शिकायचं. वर्तुळ मधलं मी आज तुला डायरेक्ट पूर्ण प्रिव्हियस इयरचे 17-18 प्रश्न घे, याच्या वहीत तुला संभाव आहे तर कशा पद्धती त्याच्यावर समजून घे कशा पद्धतीने काय राहतं बा. मग वर्तुळ टॉपिक मध्ये सर बेसिक बेसिक गोष्टी आम्हाला आधी समजून सांगा. हा बेसिक गोष्टी, हा प्रश्न थोडा वेळ बाजूला असू द्या, कारण की हा संभाजीनगर 2024 प्रश्न घेतले म्हणजे मागच्या वरती. मग याची थोडी थेअरी समजून घेऊ आपण, थेअरी. मग वर्तुळ टॉपिक डोळ्यासमोर मी कायम बोलत असतो, कारण का आता सारखं सारखं बोलल्याने कधी बी फायदा असतो, सारखं सारखंच बोलावं लागतं. वर्तुळ टॉपिक आला डोळ्यासमोर लगेच गोल डायग्राम आली. सर लगेच गोल डायग्राम आले आमच्या डोळ्यासमोर. वर्तुळ गोल डायग्राम आले, गोल डायग्राम आले, पण गोल वेगळा आहे. मग वर्तुळ आणि गोल असे 2 शब्द आहेत सर. याचं नाव मी दिलं वर्तुळ, दिलं याचं नाव, आणि याचं नाव देतो मी गोल. गोल गोल नाव देतो. आता आपल्याला वर्तुळ शिकायचं आहे, पण याचे कन्सेप्ट इथं जागेवरच क्लिअर करून घेऊ आपण. गोल आणि वर्तुळ मधला फरक काय, जागेवर कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. कारण कसं होतंय, कन्सेप्ट आणि सर्वात पहिले तुम्ही रट्टा मारून काम केलेलं आहे. गोल हा भरीव असतो, हा सर्वांना माहिती आहे. आणि सर्वात पहिले जे तुमच्या आयुष्यातला गोल, रोज तुम्ही त्या गोल बरोबर खेळतात, गोल बरोबर रोज खेळतात. गोल तो आहे भरतीतला गोळा फेक, रोज खेळतात तुम्ही. काहींचा गोळा जात नाही तर राग करतो त्याच्यावर, पण त्याच्यावर राग करून काहीच उपयोग होत नाही, हातानेच फेकावं लागेल. राग करून काय होईल. इथे बऱ्याच जणांचा गोळा आउट ऑफ नाही, आणि तो विचार रात्री स्वप्न तेच पाहतो, माझा गोळा कधी आउट ऑफ होईल, स्वप्नात जातो. स्वप्नात असं रेस पासून खूप लांब पडतो, आणि जेव्हा भरती ग्राउंड गेला जात नाही तो, कारण काय करणार. आणि काही विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी ज्याचं जसं भरतीचं म्हणणं आहे, गोळा ज्याचा आउट ऑफ असेल त्याचं ग्राउंड चांगलं असतं बा भरतीच्या क्षेत्रात. त्या साहजिक आहे, ते 15 मार्काची इव्हेंट आहे आणि ती मेहनतीचीच आहे. मग सर गोल आणि वर्तुळ, मग आता बऱ्याच जणांना अजून हेच माहिती नाही, गोलाचं क्षेत्रफळ राहतं की घनफळ राहतं, गोलाचं क्षेत्रफळ राहतं की घनफळ राहतं. अरे वा, अभ्यास चांगला आहे तुमचा. बोलत जा पण, क्षेत्रफळ आणि घनफळ हे 2 शब्द बरं का, बोलत जा प्लीज. तुम्ही बोलणार तर मजा येईल. आता काय आहे, तुम्ही असं तुम्ही कुठे कार्यक्रमाला गेलं तर मोकार शिट्ट्या मारतात. एखादा जर डान्स बिन्स कुठे कार्यक्रम अशा शिट्ट्या मारतो ना, तोंड बी त्याचं चालत तरी जोरात जोरात शिट्ट्या फुकतो. पण आता हा कार्यक्रम म्हणजे आपला हा कार्यक्रम आहे, तुम्ही जरा प्रोत्साहन करा मला, म्हणजे बरं वाटेल शिकवताना. नाहीतर मग मी बोलत राहायचं, तू ती बॉडी टाकून 70-80 किलोची बॉडी, काही काहीच्या बॉडीला वजन वाढलंय, पळतच नाही, ते काय करशाल. म्हणजे फक्त असं ऐकून राहतो. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. असं असतं का, बरं. वर्तुळ टॉपिक आहे, ठीक आहे. बघू बघू. चौरस, हा चौरस काय 4 बाजू सारख्या असतात, काय राहत त्याच्यात. नको तसं नको करू, मला बोलत चाल. मग चौरस आणि वर्तुळ, इथं क्षेत्रफळ असतं शब्द, यस सर, आणि इथं घनफळ शब्द असतो, घनफळ. आता सर फॉर्म्युलेच पाठ होत नाही. आता मी हे सांगितलं ना वर्तुळ, लगे पोपटासारखा फॉर्म्युले बोलेल तो वर्तुळ, कारण तो अख्खं कोणच तुझंच काय अख्ख्या महाराष्ट्राचं पाठ येते. परीघ असतो बघ, परीघ शब्द असतो, परीघ. आणि इथं काय शब्द असतो रे गोलला, वर्तुळाचं परीघ, गोलचं काय राहतं, याला परीघ असतो का गोलाला. बोल 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 बोल. दादा तू थांब, आमच्या भरतीवाले कन्फ्युजन क्लिअर होते मला. भाऊ, वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परीघ असं तुझं मला कळालं की तू म्हणतो सर हे परीघ इकडे घ्या, असंच ना. बोल ना बाबा, बोल ना. मग काय गोलाचं परीघच निघेल का, वक्र पृष्ठफळ, गोलाचं वक्र पृष्ठफळ निघेल. बरं मला एक सांगा, परीघ आणि पृष्ठफळ मधला फरक काय.
नाही, तर इथं पृष्ठ शब्द असतो. पृष्ठफळ. कन्फ्युजन होऊ नको बाबा. गोलाचे पृष्ठफळ निघतं आणि वर्तुळाचा परिघ निघतो. कन्फ्युजन करूच नको. आणि हे फॉर्म्युले कधीच बदलणार नाहीत, कधीच बदलणार नाहीत. जेव्हाही तुला दोघी ठिकाणी त्रिज्या शब्द येईल बरं का, दोघी ठिकाणी आर दिसेल, आर. आणि अशी एकमेव आकृती आहेत ज्या ज्या आकृतीमध्ये आर दिसतो वर्तुळ किंवा गोलाची आकृती असते ती. जिथं जिथं आर दिसेल तिथं. मग इथं आर दे असतो भाऊ. मग आर म्हणजेच काय बाबा, त्रिज्या. सर्वात पहिले मग वर्तुळाची त्रिज्या. मग आता आपल्याला थिअरी सुद्धा प्रश्न पेपरला मी पाहिले, मी विचारले गेलेत. पण ठीक आहे, तुमचा फॉर्म्युला पाठ आहे म्हणून मी तुमच्याकडनंच करून घेतो. चला, वर्तुळाचा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला असं, कारण तुमचे फॉर्म्युले पाठ आहेत. ओके. परिघ एकदम बरोबर. आता आवाज बघा बा खालून मागून कसा आला होता. ये भाऊ इकडे, गोलाकडे आवाज गडप. 22/7 गोलाला 3 पाय आर. अरे वा, खूप छान. पाठ नाही ना, मग आता परीक्षा त्रास होईल ना. बोल भाऊ. मॅडम, गोलाचे घनफळचा फॉर्म्युला. एकक 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 काय रे भाऊ इथलं? एकक काय रे भाऊ? सेंटीमीटर स्क्वेअर. इथलं एकक काय रे भाऊ? भाऊ इकडे बघ ना, एकदम जुन्यांचं बरोबर पाठ आहे. गोलाचे घनफळचा फॉर्म्युला 4/3 पाय आर घन सेंटीमीटर क्यूब. इथं स्क्वेअर, तिथं क्यूब. भाऊ पृष्ठफळ, पृष्ठफळ फक्त 3 कडून टाकायचा, 4 ठेवायचा आणि पाय आर स्क्वेअर. बघ, हा असं नसेल लावून द्यायचा. घनफळचा 4/3 आहे का, 3 काढून टाकायचा, फक्त 4 ठेवायचा आणि पाय आर स्क्वेअर. बस, हे तुला एवढं फॉर्म्युले लक्षात पाहिजे. मग सर, आम्ही पेपरला असाही प्रश्न पाहिला अर्धगोल, अर्धगोलचा, अर्धगोलचा, अर्धगोल, अर्धगोल. मग याचं बी काय निघेल, घनफळ, घनफळ. याचं बी निघेल पृष्ठफळ, पृष्ठफळ. भाऊ बोल ना मग आता. अर्धगोलचं, अर्धगोलचं बोल ना. एकदम बरोबर. सर, जे वरचं आहे का त्याचाच अर्धा करायचंय ना. मग याचं काय लिहिणार, 4चं निम्मे किती, 2 आणि 3 आणि पाय आर किती, घनच. तसं. मग सर याचा अर्धा करा ना. हो बरोबर, 2, 4चे निम्मे 2 आणि पाय आर स्क्वेअर. किती सोपं आहे. एक जर पाठ एकदा लक्षात ठेवलं ना, तुझं अख्खं क्लिअर होऊन जातं. मग आता तू काय करशील, जसं मी तू आता फॉर्म्युला लिहिले का मी तुला लिहायला सुरुवातीला, आता आज त्याच्या लगेच ऍड काय करशील आता, वर्तुळ, गोल आणि अर्धगोल हे फॉर्म्युले लिहायची तू. लिहायचेच. जेवढं लिहिशील तेवढा फायदा आहे. आणि जेवढा कंटाळा येईल तेवढं तो टार्गेट पासून लांब आहे. ज्या विद्यार्थ्याला कंटाळा येईल तो त्या टार्गेट पासून लांब आहे. राईट, लक्षात. पाठच ठेव. असं म्हणूच नको भूमिती अवघड आहे तिला ऑप्शन ठेवतो, नको ऑप्शन नको ठेवू. बरं, तिला आपल्याला ऑप्शनला ठेवते मग. हो, काही क्लिअर आहे, त्या चुकीचे आहेत. दादा काही फॉर्म्युले चुकीचे क्लिअर आहेत. माहित नाही का तू, शिकून घे बाबा, कारण कसं आहे, गरजेचं आहे हे. कार्तिक, गरजेचं आहे हा भाऊ. हे बघ काय, या गोष्टी बरेच जण स्किप करून देतात, पण मी नाही करणार. तुम्हाला बोललो ना, 10 टॉपिक भूमितीची शिकवेल, त्यापैकी तुला परीक्षेला 5-6 प्रश्न येतील. 10 पैकी 5-6 प्रश्न येतील. आणि अजून तुला शब्द देतो, जर मी शिकवलं नाही ना क्लासवाल्याने, तर विद्यार्थी कधीच स्वतःहून करणार नाही हा टॉपिक भूमिती, कधीच करणार नाही स्वतःहून. कारण की हा विद्यार्थी सर्वात कंटाळ्याचा टॉपिक आहे. हो, एकदम क्लिअर करा. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याला उतरणार तिथे भूमिती पडली, तुम्हाला आनंद झाला पाहिजे. अरे मी भूमिती शिकलोय. चला मग आता घेऊ का पूर्ण प्रिव्हियस इयर प्रश्न. पूर्ण प्रिव्हियस इयर 16-17 प्रश्न घेतले डायरेक्ट, आणि अख्ख्या टाईपचे, म्हणजे एक बी टाईप स्किप केला नाही.
एकदम बरोबर भाऊ, एकदम छान वही बनवा. भूमितीची भले एक छोटी वही बनवली तरी चालेल, एक 50 पेज 100 पेजचे बेस्ट पैकी. परीक्षेला गेला ना तर आणि सर्व एक्झाम्पल पाहिजे बरं का, मी शिकवतोय, पीडीएफ देतोय, जर मला तू वहीवर दिसले नाही तर विचार कर, मी तिकडच्या क्लासला लिहून देतोय असं प्रश्न सांगतो, पण आपल्याकडे आहे साधन. मग तू घरी जाऊन जर एन्जॉय करशील मग विचार कर. कालचे दोघे टॉपिक लिहिले का राहून द्या, कुठे लिहिले ते प्रश्न? आणि तू जरा वही चांगली घे ना, काय बुरट्यापणा, ते पानं काय त्या ठिकाणावर पानं आहेत का? चांगली वही घे ना, तुला चांगली पोई घेऊन दे ना भाऊ, हे जाऊ दे ना जरा, चांगले पेज रब, चांगले पेज. हे बघ ना, काही विषय नाही, तू गोळ करशील ना, अरे तुला एखाद्या टपरीवाल्याकडून पैसे घेतले तर वया पैसे निघतील तुझे. हो, पुढे भरती झाल्यावर पावला पावला पैसे होऊन जातील ना, पैसे वहींचे वसूल. चला सरजी, सोपं एकदम, काय अडचण नाही, आम्ही ते परफेक्ट करणारच आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही. आता आम्ही हा प्रश्न तुम्ही सांगतात त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही संभाजीनगर आणि आम्ही लगेच सांगून देऊ. पण प्रश्न विचारण्याची पद्धत कशी भारी बघा, प्रश्न विचारण्याची पद्धत कशी. मी तुम्हाला काय एक्झाम वाला काय करतो माहिती का, एकाच प्रश्नामध्ये 2 टॉपिक घेऊन टाकतो. आहेत बघा, दिसतोय का? एक वर्तुळाची त्रिज्या 21 सेंटीमीटर आहे, त्याच्या परिघाच्या बरोबर असलेली परिमिती, परिघाच्या बरोबर असलेल्या परिमितीचा समभुज त्रिकोण. आता सर्वात पहिले प्रश्न मला हे पडतोय, त्रिकोणाचे प्रकार किती असतात? जसं चौकोनांचे प्रकार आहेत तसे त्रिकोणांचे भी प्रकार आहेत, बरोबर की नाही? त्रिकोण, काटकोण त्रिकोण आहे, लघु कोण आहे, विशाल कोण आहे, त्रिकोणाचेच प्रकार आहेत ते. आता समभुज त्रिकोण म्हणजे कसा? बरोबर, नावच आहे ना सम, समभुज, सम सर्व बाजू काय सारख्या. मग त्रिकोणाचा समभुज त्रिकोण म्हणजे चारी बाजू काय, तिघी बाजू काय असतील सारख्या. एकदम बरोबर सर, आम्हाला प्रश्न पडला ना तर आम्ही लगेच सांगणार यस समभुज त्रिकोण. मग आज सर्वात पहिले परीघ शोधावं लागेल. मग परीघचा फॉर्म्युला, आपल्या वर्तुळाचा परीघचा फॉर्म्युला काय? 2πr, 2πr. मग सर 2 पायची किंमत, लक्ष द्या दादा, पेपरवाला सांगून देतो, सर्वसाधारण पायची किंमत 22 किती वापरायची 7, आणि पेपरवाला सांगून देतो 3.14. आता एका ठिकाणी पेपरवाल्याने अजून भारी प्रश्न घेतलाय राव, 3.14 सरळ सरळ पायची किंमत विचारली आणि 4 पर्याय दिलेले. देतो तुम्हाला, तर घेतलं ना मी, ते घेतो, सांगतो तुम्हाला. घेऊ का लगेच तुमचा डाऊट क्लिअर करू का? हे बघा, भरतीलाच प्रश्न विचारलाय, तो काही स्कॅन होत नव्हता म्हणून मला तो टाकता आला नाही वरती, स्कॅन होत नव्हता तो. काय भाऊ? सर्व प्रश्न घेतले मी, बैल बांधायपासून तर गाई बांधायपर्यंत, शेळ्या बकऱ्या काय असतील सर्व सर्व प्रश्न घेतले भाऊ मी आज घेतले. बघा भाऊ, अकोल्याला विचारलाय मागच्या वर्षीच, पायचे साधारण मूल्य किती असा प्रश्न विचारलाय ना. ऑप्शन काय दिले बघा, कोणी पाहिलाय का अकोल्याचा हा प्रश्न? हे बघा, असा प्रश्न दिलाय, पायचे साधारण मूल्य किती. ऑप्शन क्रमांक पहिला, इकडे बघ, 3.416. दुसरा 3.1428. तिसरा पर्याय 3.1417. ओके, त्याच्यानंतर चौथा पर्याय 3.3. हा पर्याय 3. काय आहे, 417 आहे. 3.417 हा पेपरला प्रश्न विचारला आपल्यावाल्याने. किती? 2. आता लक्ष द्या, कारण आपला अभ्यास कुठेपर्यंत आहे, आपण पायची किंमत कुठे पाठ ठेवली, 3.14. प्रश्नवाल्याने काय केलं की बाबा 3.14, चल ठीक आहे, हा पर्याय डिलीट, हा पर्याय डिलीट. 3.14 3.14 दोघी ठिकाणी आहे. मग पुढे आपण पोहोचलो असेल तर, जर पोहोचला असेल तो बरोबर उत्तर करेल 3.1417 रॉंग आहे. अजून एक याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना बोलत असतो, कारण त्याचा फायदा बी होतो. पाय ही किंमत परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या आहे?
हा असा प्रश्न विचारला गेलाय. पाय ही परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या आहे? अभ्यास मी जेव्हा कुठला टॉपिक शिकवतो माहितीये का, संख्या टॉपिक मध्ये वही पाहून घ्या, याचा हमेशा उल्लेख करतो. पाय ही हो करतो मी, कारण की जिथे जिथे माझा विद्यार्थी चुकेल ना, मी तिथं पहिलेच परिमेय संख्या की अपरिमेय संख्या, आणि एक ऑप्शन असा बी असतो यापैकी नाही. बघ दादा, मी तुला नुसतं शिकवत नाही ना दादा, तुला मी टच पण करतोय, जिथे तू चुकेल नको चुकायला नको. विषय निघाला बघा, मी तुला कधी डिटेट करतोय. आता पायची किंमत 22/7 3.14, आणि पुढे काय लक्षात काय ठेवशील मग आजपासून 3.14 आणि 28. पण परीक्षेला वापर किती करशील भाऊ? इथेपर्यंतच 3.14 पर्यंत, पण 28 पण लक्षात राहू दे, कारण विचारला गेला ना. मग आता मला सांग भाऊ, पाय ही संख्या परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या? हो. लागलेच जाय प्रिव्हियस इयर पोलीस भरतीच्या कुठल्या तरी याच्यामध्ये 24 मध्ये 23 मध्ये 22 कुठतरी आहेच पाय ही संख्या. काय वाटतं धुळेकर? अपरिमेय वाटतंय. बोला. नाही माहिती भाऊ, IMP या टॉपिक मध्ये तुला मी ते आधी लिहून दिलं असेल पण विसरला, माहिती नाही. संख्या टॉपिक मध्ये, संख्या टॉपिक मध्ये लागले तू बघ, व्याख्यामध्ये लिहिलं असेल तर काय विसरलं असेल सांगता नाही येत, पण मी देतो बऱ्यापैकी. तर पाय ही संख्या अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या. यस, एकदम बरोबर. का बरं काय सांगता येणार नाहीये, मग आज तो डाऊट तो बी क्लिअर करतो. पायला अपरिमेय मध्ये टाकलंच का? सर्वात पहिले त्यामध्ये सगळ्यात पहिले मग आपल्याला दोन गोष्टी माहिती पाहिजे. कुठल्या माहिती का? परिमेय आणि अपरिमेयची व्याख्या. परिमेयची व्याख्या काय सांग बघा. आता बिचारा याने अभ्यास केला, मान्य, मी बोलत नाही, खोटं नाही. मी रौंदळ्या पण जेव्हा आला तर अभ्यास आहे, पण यांचा अभ्यास कन्सेप्टने नाही. क्वेश्चन पेपर सोडून 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 मास्टर झाले ते. भाऊ इज राईट. जर गणिताचा जर बेसिक अभ्यास केला ना तर सर्व व्याख्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि कालचा जो प्रश्न मी तिकडे बी सोडून दिला तुम्हाला बी सांगितला, तो गणिताचा बेसिक कन्सेप्ट क्लिअरचाच तो प्रश्न होता. हा हा, कुठली जादुई ट्रिक नव्हती कालच्या या प्रश्नाला. कुठली जादुई ट्रिक नव्हती, काल प्रश्न होता गणिताचा, याला कन्सेप्टच क्लिअर लागणार होते. तर भाऊ मी सांगतो, घाबरू नको, मी सांगतो. तर पाय ही परिमेयची संख्येची व्याख्या मी सांगतो, लक्षात दे. परिमेय संख्येची व्याख्या, संख्येची किंमत काढता येते. ज्या संख्येची किंमत काढता येते त्याला काय म्हणतात? परिमेय संख्या किंमत. आणि अपरिमेय संख्येची किंमत काढता येते, म्हणजे काढता येत नाही, पण त्या कोणत्या सहाऱ्याने काढता येते? मोबाईल, कॅल्क्युलेटर, ते याच्याने अपरिमेय संख्येची किंमत काढता येते. याच्याने बघ असं दिलं असेल, √5 ही कुठली संख्या आहे? अपरिमेय. हिची किंमत आपल्याला तसं हाताने काढता येणार नाही गणितीय पद्धतीने, पण मोबाईल मध्ये, कॅल्सी मध्ये, लॉक टेबल मध्ये टाकले की व्हॅल्युएशन येते, त्याला म्हणतात अपरिमेय. मग आपलं इथं का घडलं माहितीये का? ते इथं अपरिमेय म्हणायचं कारण, जर तू ही किंमत टाकली का 22/7, ही सारखी चालू आहे. 14 मोबाईल आहे कोणाकडे? टाका 22/7 टाका मोबाईल मध्ये. थांबत नाही. 14/28 14/28 14/28 14/28. मग ते काय आवर्ती, ते काय आवर्ती. आणि मग हाच प्रश्न परत अजून एका पेपर मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे दिसेल, की लगेच दिसेल की सर 0.636 ... ही संख्या परिमेय ही की अपरिमेय आहे? ही संख्या कोणती आहे? अपरिमेय. जिची किंमत आपल्याला पुढे सांगता येत नाही का, ती अपरिमेय संख्या आहे. म्हणून 3.22/7 ची किंमत आहे ना 14/28 14/28 14/28, स्टॉप नाहीये, म्हणून तिला कुठे गणलं गेलं? अपरिमेय मध्ये. यस बॉस, डाऊट क्लिअर? यस सर, डाऊट क्लिअर. आता आला विषय, पण लक्षात राहू द्या माझं जे, आणि तुम्हाला सांगतो मी कॉमेडी करताना बोलतो ते शब्द कुठे ना कुठे गरजेचे आहेत, असं काहीच नाही, तुझा वेळ वाया घालत नाही मी.
आता हा शब्द आला तर लगेच प्रश्न डाऊट क्लिअर करून दिला. आणि आता हा बी लक्षात ठेव, पायची किंमत अपरिमेय अपरिमेय अपरिमेय, पायची किंमत अपरिमेय, लक्षात ठेव. चलो मग सर आता प्रश्न सोडवा आपला. 2 गुणाकारात पायची किंमत 22/7, आर किती दिला भाऊ? 21, 2 पाय आर. स्क्वेअर नाही घ्यायचं कारण क्षेत्रफळ नाही, परिघ. परिघ म्हणजे आता हा वर्तुळामध्ये मी याला सांगितलं आर. परिघ म्हणजे काय माहितीये का? गोल राऊंड मारणे. तुझे 400 राऊंड मारतो का, त्याला काय म्हणतो? एक राऊंड मारला का एक परिघ. आणि परिघचं दुसरं नाव परिमिती पण म्हणू शकतो. गोल राऊंड मारणे, गोल राऊंड मारणे. मग आपल्याला जो तार आहे का तिकडे बघा, समभुज त्रिकोणाची एक बाजू लांबी किती, सर्वात पहिले आपल्याला या तारचा परिघ, असं गोल एक परिघ किती तर पाहावं लागेल. 7 × 7, 7 दुने 7 त्रिक 21, 22 दुने 44, आणि 44 चे 3 पट, 44 × 44, 44 दुने 88, 44 त्रिक 132, 44 त्रिक 132. आणि समभुज त्रिकोणाला किती बाजू असतात? म्हणजे आपल्याला काय भेटलं माहिती का? तारची लांबी भेटली. तारची काय भेटली? लांबी. आणि हाच तार मी कशात मोडला मग? त्रिकोणामध्ये, समभुज त्रिकोणामध्ये. हाच तार बघा असा बनवला. मग कितीने? 3 ने भाग. कितीने भाग? 3 ने. 3 × 3, 3 × 12, बाकी उरले 3 × 12. म्हणजे एक बाजू किती भेटेल? 44, 44, 44 आणि 44. आला का आपला परिघ? 132, 132 परिघ आला होता माहितीये ना. म्हणजे तारची टोटल लांबी 132 होती. मग समभुज चौक त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. 3 ने भाग दिला, मग एक बाजू कितीची निघाली? 44. डाऊट क्लिअर? डाऊट क्लिअर होतो ना भाऊ? एकदम घाबरू नका, पट्टा मारून शिकायचंय. ओम दादा कळालं का काय केलं? इथे बघ प्रश्न काय म्हणत होता, त्रिज्या त्याचे ते परिघाच्या बरोबर आहे. परिघाच्या बरोबर म्हणजे काय? जे याचे समभुज आहे ना परिघ, आता समभुजचे परिघ किती निघेल मग? 132च राहील. तो तार सरळ केला आपण. मग समभुज त्रिकोणाला किती बाजू असतात? 3. 3 ने भाग दिले म्हणजे एक बाजू भेटली ना. निलेश करतोय भाऊ? विचारा. हे बघा लक्ष द्या, माझ्याकडे नक्की आलेले आहेत, जीव तोडूनच सांगेल. आज हे बी कळालं की अरे समभुज चौकोन आला, समभुज त्रिकोण आला तर त्याच्या तिघी बाजू सारख्या. मग मी एक प्रश्न विचारला, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू म्हणजे सारख्या आहेत, एक कोण किती अंशाचा राहील? 60. समभुज त्रिकोणाचा एक कोण 60 अंशाचा राहील, कारण तिघी कोण काय असतात? सारखे. टोटल कुठल्याही त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची माप 180 अंश. 60 अंश, 60 अंश, 60 अंश. आलं का? 180. यस सर जी. भाऊ मान्य आहे, तुम्हाला कंटाळा वाटत असेल पण गरजेचं आहे भाऊ, गरजेचं आहे रे भाऊ. नाशिक ग्रामीण 2024. आणि हाच प्रश्न प्रिव्हियस इयर का बरं सोडायला होता माहिती का? बरं का लक्ष द्या. हा प्रिव्हियस इयर पेपर का बरं करायला होता माहिती का? कुठला क्लासवाला तू पण बुक का बरं आणतो माहितीये का? त्याचा फायदा काय माहितीये का? हा 2021 ला विचारला होता, तसा धुळ्यावाल्यांनी 24, आपला नाशिकवाल्यांनी 24 ला घेतला. मग तू प्रिव्हियस इयर केल्याचा फायदा काय होतो? तू डायरेक्ट उत्तर सांगतो. याचं उत्तर काय मग? कोणी बी सांगेल. युट्यूबला काय जादू ट्रिक आहे माहिती घ्यायची. आता युट्यूबला आता सांगतो बरं का, लक्ष द्या. माझे व्हिडिओ 2019 मध्ये टाकलेले आहेत. फक्त काय देवाचे कधी कधी साथ नसते तेव्हा ते, नाही तर मी असा वेळ चॅनल चालू केलं होतं, युट्यूब चॅनल. आता मी फार मोठा स्टार राहिलो असतो. त्या काळात, कोरोनाच्या काळात युट्यूब चॅनल एवढे ग्रो झालेले आहेत, एवढे ग्रो झालेत कोरोनामध्ये. कारण की तेव्हा क्लास बंद होते ना, सर्व विद्यार्थी ऑनलाईन होते. आणि त्याच कोरोना कोणाला लाभलाय? कोरोना कांगणे, कराळे आणि खान सर. अन अकॅडमी खान सरला सर्वात बघा कोणासाठी वाईट होता कोरोना. घरातले जवळचे व्यक्ती गेले, पण खान सर सारखा, खान सर एक चांगला माणूस, त्याच्याबद्दल वाद नाही, एकदम ग्रेट माणूस आहे, त्यासाठी कोरोना फायदेशीर होता. खान सर बोलला, जर कोरोना येत नसता ना म्हणे
तर मी आयुष्यात कधी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये येत नाही म्हणे. मला फक्त कोरोनामुळे मला ऑनलाईन यावं लागलं म्हणे. आणि आज तो भाव जगातला एज्युकेटर मध्ये सरळ टॉपला तो माणूस चालू आहे, जबरदस्त चालू आहे. रक्षाबंधनला स्वतःचं कॅन्सर हॉस्पिटल चालू केलं त्याने, स्वतःचं कॅन्सर हॉस्पिटल, फ्री इलाज बहिणींसाठी. आणि त्याने कोणी आणलं माहिती, कोरोनाने. म्हणून काही बघ, काही आजार कोणासाठी वाईट आहेत तर काही आजार कोणासाठी कल्याण करून जात आहेत. मग सर याचं युट्यूबला काय शिकवतात माहिती का? युट्यूबला म्हणतात तुम्ही ही एवढी सिरीज पाठ करा, त्रिज्या, व्यास, परीघ आणि क्षेत्रफळ. हे युट्यूबला ही ट्रिक आहे. आणि मी पण टाकली, माझा व्हिडिओ पाहून घेऊ, मी पण टाकली. काय करणार, जनतेवर पळावं लागतं. ते काय म्हणतात, 7, 14, 44 आणि 154 हे पाठ ठेवा. ते सांगतात हे पाठ ठेवा, तुम्ही पाठ ठेवा तरच तुम्हाला 22/7 ची गरज नाही. 22 आता म्हटलं वर्तुळाची त्रिज्या किती वाढली, एक. आता वर्तुळात प्रश्न काय दिला, 28. मग काय करायचं, त्रिज्येखाली त्रिज्या लिहायची. मग 7 चे किती पट झाली, 4. हे पण काय होईल, 4 पट. 14 चौक 56. हे पण परीघ पण काय होतो, 4 पट. मग 144 चे 4 पट किती, 176. आणि क्षेत्रफळ फक्त 4चा वर्ग म्हणजे 16. आणि याला 16 ने गुणाकार केला तर क्षेत्रफळ पण भेटेल. ये यूट्यूबला सांगतात. मध्ये असं म्हणतात, अरे मेरे प्यारे दोस्त, हिंदी वाले इतने भारी बोलतात, मेरे प्यारे दोस्त ऐसा करो ही मत यार, क्यों 22/7 बटा बेटा काहीतरी असतं त्याची भाषा, पहिले घ्यायचो मी. ते बिचारे एकदम भारी सांगतात. मग आता कसे बोळे विद्यार्थी आहेत, मला वाटतं खरंच रे 22/7 कुठे वापरलाच नाही सरने, 2πr आणि πr ची गरजच नाही. पण मग त्या क्लासवाल्याला सांगायचं सरला, अरे मेरे प्यारे दोस्त आपको 22 बटा, मग त्रिज्या घे, मग 2.5 घे, मग त्रिज्या 1.5. मग सांग आता इथं नाही. हा प्रश्न तेव्हाच चालतो त्रिज्या पटीत पाहिजे, 7च्या पटीत त्रिज्या पाहिजे. चलो अभी क्या आंसर हो गया, जान दो, आगे निकलो सर जी. चलो मुंबई लोहमार्ग 2024 परीघ दिलाय, आता व्यास विचारला, परीघ दिलाय, व्यास विचारला. आठवत असेल तुला, समोरच्याने जे जे दिलं त्याचे सूत्र पुढे वापरायचं. आता परीघचं सूत्र वापरायचं. परीघचं सूत्र काय, 2πr. किती दिलाय परीघ आपल्याला, 110. टाका ना किमती. 110 बरोबर 2 गुणाकारात 22/7 r. संख्या व्यस्त करू. 110 गुणाकारात 7, 2 गुणाकारात 22 बरोबर r. 22 1 22, 22 पंच 110, 22 पंच 110 होतात. 7 5 35 डिवाइड बाय 2, 35 चे निम्मे 17.5 बरोबर किती, r. पण आपल्याला विचारलं काय त्यांनी, वर्तुळाचा काय व्यास. मग 17.5 च्या दुप्पट किती, एखादा घाई करून पटकन 17.5 करून येईल, तो पण ऑप्शन दिला. ही त्रिज्या आहे, 17.5 काय आली त्रिज्या, विचारला काय व्यास. म्हणून पटकन ओम दादाकडून असे प्रश्न चुकतात बरं का. हो दादा, तुमच्याकडनं हे प्रश्न चुकतात. याचं गाव काय करतो, सोडवतो, पण हा चेक करत नाही, विचारलं काय. हा काय केलं असतं माहिती, आज मी टेस्टला टाकला असता तर याने पटकन 17.5 मारून घरी आला असता. आणि मग नंतर म्हटलं सर व्यास विचारला होता. हो यस दादा, सर्व प्रश्न मी पाहिजे ना, मला वहीवरती सर्व प्रश्न वहीवरती पाहिजे. धनश्री लय सोपं आहे, लय सोपं प्रकार आहे. कसं आपण याचं नाव ऐकलं ना, हे नाव ऐकलं का अंगाला काटे येतात. भूमिती. पवार साहेब बसा ना, शेजारी पण जागा आहे ना, बसा बसा बसा.
कसं आहे, चुकून तुम्ही जरा चुकीच्या घरात जन्म घेतलाय. तुम्ही त्या पवारांना त्यांच्याकडेच पाहिजे होते, पण बरं झालं ते बी तिकडे गेले. त्यांना भीक मागायला लावली असते, वाटोळं करून टाकलं त्या पवारांचं बी. त्याच्यामुळे लोड खूप आहे माझ्या भाऊ मागे. वाजायला गेलं तर भाऊ, देवा नोंद करायची, नाव घेऊ सांग वरती, रोल नंबर काय, रोल नंबर काय वरती सर्व आहे ना. अरे वरती पण आहे ना बाबा, नोंद चालते ना. रोहित भाऊ वरती पण नोंद आहे. आणि आमच्या वहीमध्ये खाडाखोड करता येईल, वरच्या वहीत नाहीये खाडाखोड. आता ही हजेरी बुक आहे तिथे खाडाखोड करता येते, वरच्या हजेरी बुक मध्ये नाहीये. आजची रोहितची लागली आहे तिथे वरची ऍबसेंटी, पहिल्या लेक्चरला ऍबसेंटी होती बा. वा वायर का, अहो काय येऊ द्या आता, वायर येऊ द्या नाही तार येऊ द्या. रोहित ठळक बातम्या संपल्या रे, म्हणून आता तुला जड जाईल समजायला. 15-20 मिनिटं ठळक बातम्या होत्या, पाहिलं का तुम्ही? हा ऑनलाईन ना, हा दिसेल ना घरी गेल्यावर दिसेल. हो प्रश्न छान आहे बरं का भाऊ, प्रश्न क्वालिटी. कोणी विचारला माहितीये का? सोलापूर शहरवाल्यांनी. प्रश्न छान आहे. आला उत्तर 77-44 नक्की. चलो कोई बात नाही. कोण उत्तर सांगतं प्रॉपर? परत 2 प्रश्न सांगू मी सोडू? भाऊ मी सोडवतो हा. सेम एक वायर वर्तुळाकार केलास त्याची त्रिज्या 56. म्हणजे मी काय घेतलं, हे वायर घेतली बरं का भाऊ, एक अशी वायर घेतली, अशी वायर, तिला मी काय केला, वर्तुळ बनवला. त्या वायरचा काय केला मी, वर्तुळ बनवला. त्या वायरचा वर्तुळ बनवल्यावर त्रिज्या काय भेटली मला, त्रिज्या 56. मान्य का? मी एक वायर घेतली ना, वायरचा काय केला, वर्तुळ बनवला आणि त्रिज्या भेटली 56. आणि मला काय सांगितलं, त्याच वायरला चौरस केल्यास. आता हीच वायर काय केली माहितीये की नाही, चौरस बनवली. ही वायर चौरस चौरस केली. मग मला आता सांगा काय करावं लागेल, बोला धुळेकर. एकदम बरोबर, पहिले काय करावं लागेल, परीघ. मग परीघचा फॉर्म्युला काय, 2 गुणाकारात 22/7 गुणाकारात 56. मान्य का भाऊ? यस सर. 7 1 7 7 8 56 22 दुने 44 44 गुणाकारात 8 352 352 352 352. हा पुढे काय करावं लागेल भाऊ? चौरसाची संपूर्ण परीघ भेटलेला आहे आपल्याला. एकदम बरोबर. आता त्याला बाजू काढायला लागेल आणि मग त्याचे क्षेत्रफळ विचारले तर लांबी. यस, आपल्याला या चौरसाचा काय भेटलाय, परीघ. हा किती भेटलाय, परीघ 352. मग आपल्याला याच्या चौरसाची काय शोधावं लागेल, बाजू. फॉर्म्युला काय, चौरसाचा बाजू शोधण्यात 4 गुणाकारात बाजू. मग कितीने भाग द्यावा लागेल 352 ला, 4 ने. यस सर, याची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 4 1 4 4 8 32, बाकी उरली किती, 3. 4 8 32, एक बाजू किती भेटली, 88. आणि त्यांनी सांगितलं का चौरसाचं क्षेत्रफळ सांगा. अरे बापरे, म्हणजे यस, चौरसाचे क्षेत्रफळ सांगा. म्हणजे मग चौरसा क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय, बाजूचा वर्ग. मग 88चा काय काढावा लागेल, वर्ग. मग 88चा वर्ग शोधण्याची मेथड गुणाकार करणं, ते काही कर. 8 8 64 8 8 64 8 8 64 दुने 128. ज्याचा अभ्यास राहील का तसं करतो, पटापट उत्तर आहे त्याचं. 6 8 6 2 8 8 64 8 8 64 128 होती ना, 64 बेरीज चुकली बस. 8 आणि 6 14, हा चाला 1 4 2 6 आणि 1 7 7 7 कुठे आहे, यस. पहिलं ओम दादा असं नाही भूमिती. आज सांग बरं, एखाद्या जीव घाबरत पहिले सोडून दिली तर सोडून दिली तो हिंमत.
दोन टॉपिक एकत्र, चौरस आणि वर्तुळ. कशावर ना कळलं, एकदम बरोबर बोलला. यस यस असे प्रश्न करा तेव्हा कळेल. एक वायर वर्तुळाकार केल्यास त्याचे त्रिज्या 56 सेंटीमीटर आहे. वर्तुळाकार केल्यावर याची त्रिज्या किती भेटली? 56. बर का. मग आता तुला ही त्रिज्या दिली, मग ही वायर किती लांबीची आहे त्यासाठी आपल्याला वायरची लांबी काढण्यासाठी त्या वायरची लांबी काढण्यासाठी काय काढावं लागेल? परिघ. तेव्हा समजेल. वैभव दादा शिका भाऊ, कसे गायत्री धनु बघा. हा आणि जसं तुम्हाला जर कंटाळा येतो का तसा मला बी येतो, मी बी माणूस आहे. भले माझ्या डोळ्यासमोर काय येतं, नाही रे आपलं टार्गेट काय आहे? पैसा कमावणं, नाही थकायचं नाही. मग तुझं टार्गेट काय आहे? पोलीस होणं, थकू नको. नाही कंटाळा कोणाला येत नाही हो, माणूस आहे ना. मला वाटतं काय रोज रोज तुम्हाला रविवारी सुट्टी देत नाही मी. बघा ना, प्रश्न असे नाही घेतले मी ते सोपे सोपे, जे अवघड आहेत का ते माझ्या विद्यार्थ्यांना शिकवायचे मला. एक वर्तुळाकार त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. मूळ वर्तुळाकार त्रिज्येच्या 1.5 पट असेल तर दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ इथलं फरक बिरक कसं असेल रे, पण प्रश्न सांगतो मी, लगेच चेक करून सांगतो, घाबरू नका. सोडवा तुम्ही. म्हणजे डाटा बरोबर आहे, चेक करून घेतो फक्त. बरोबर आहे. सोडा. अजून एक प्रश्न आहे. हा बरोबर, अजून एक सेम प्रश्न आहे. अजून एक प्रश्न बरोबर आहे बरं का. एक फरक विचारलाय तो घेतला का नाही? प्रिव्हियस प्रश्न घ्यायला दमक लागते, त्यासाठी पाया भक्कम लागतो. आता शिकवायचं म्हटलं तर याचं खरं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे ना. सांगू मी? आणि ऑप्शन असे दिले ना, इथे ऑप्शन डिलीट होणार आहेत. क्षेत्रफळ विचारलंय भाऊ दुसऱ्याच्या. हा दुसऱ्या क्षेत्रफळ विचारलं. दुसऱ्या वर्तुळा क्षेत्रफळ किती? रवींद्र भाऊ सांग ना भाऊ. शुभम भाऊ किती भाऊ? 1386. किती? 2 ऑप्शन कट होणार होते माहिती का क्षेत्रफळाला. कुठल्याही वर्गसंख्येच्या शेवटी, कारण स्क्वेअरच घेणार आहेत आपण पुढे. एकदा 2 गुणाकारच होतोय. ठीक आहे, मोर का आपलं पाय आपल्याला माहिती आहे ना, त्रिज्या 14 सेंटीमीटर दिली. आता एक वर्तुळ आहे, हे दुसरं वर्तुळ. एका वर्तुळाची त्रिज्या किती दिलेली? 14. आणि तिथे काय म्हटलेलं? मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या दीडपट. मग 14चे दीडपट. पहिले मूळ वर्तुळ किती होतं? 14. त्याचे दुसऱ्या दीडपट करायचंय, 21. भेटलं ना तुला? आणि टाक ना किंमत किती? 22/7. क्षेत्रफळ विचारलं ना. 21 गुणाकारात 21. 7 एक 7, 7 त्रिक 21, 21 त्रिक 63 गुणाकारात 22. कर बरं गुणाकार. घेतला आणि ती पट पुढे ठेवली. नाही त्यांनी काय म्हणलं, मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या ना. इकडे बघ ना, मूळ वर्तुळाच्या त्रिज्येच्या दीडपट. मूळ वर्तुळाची त्रिज्या किती होती? 1300.
आहे बघ, आहे बघ कुठे. फक्त पेपर प्रश्न सोपा होता, पण भाषा फक्त आपल्या नाही का प्रत्येकाच्या भाषा वेगळ्या वेगळ्या आहेत, कळत नाही लवकर. जाऊ द्या सर. काय भाऊ, सोल्युशन करतो का, लिहितो का? यश एकदम सोपा भाग आहे. बघ, पहिली त्रिज्या किती होती मूळ वर्तुळाची? 14. त्यांनी प्रश्नच म्हटलंय इकडे बघा, एक वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर आहे. मूळ वर्तुळ कोणता होता आपला? 14. वर्तुळाच्या त्रिज्या किती होती? 14. दीडपट केली. मग पहिले 14 त्रिज्या होती, तिची दीडपट काढली आपण. दीडपट का म्हणजे काय? गुणाकार. आता काही ना प्रश्न पडला 21 का आलाय का बघ, ते सांगून देतो. भले आवड काम आहे. 14 पंचे 70. हा, 14 एक 14. आता माझा असा प्रकारामध्ये मी इकडून म्हणतो आणि पाडा इकडून म्हणतोय. थांब, नाही 15चा म्हणतो, जाऊ दे, तू परत डोक्याला ताण. इकडून म्हणतात तिकडे 15 चोक 60. अच्छा आला 6. 15 एक 15, 15 आणि 6 21. 1 पॉईंट होता म्हणून 1 0 कॅन्सल. आला का 21? त्रास देऊ नको भाऊ. चलो संभाजीनगर. उत्तर पाठ राहिलेच फायदा आहे बघ, आताच काढलंय. ज्या वर्तुळाची त्रिज्या 21 असेल, आताच सोडवलं. क्षेत्रफळ काय राहतं? तरी डोकं खातो का? हे बघ दंदा, काहींनी पाठच करून ठेवलंय माहिती का? मी सांगतो काय पाठ केलंय. 7 त्रिज्या असेल तर 154, 14 असेल तर 616 आणि 21 असेल तर 1380 त्रिज्या. पाठ करून ठेवले त्यांनी, सोडवतच नाही ते. चल पुढे. सर ते चाकाच्या नाही का, तू मला कोणतरी विचारलं होतं ते फेऱ्या काय असतील बा, ते वर्तुळाचाच प्रश्न आहे. संभाजीनगरला झालाय. एका गाडीचा टायरचा परीघ दिलाय तुला, टायर, आणि ती गाडी 1 किलोमीटर अंतर जाण्यास टायरच्या किती फेऱ्या होतील? म्हणजे आता इकडे बघ, हा टायर, टायरचं तुला काय दिलाय? परीघ म्हणजे हा दिलेला आहे. आणि मग तुला 1 किलोमीटर अंतर चालायचं का? 1 किलोमीटर अंतर, तर किती फेऱ्या होतील? किती मग? 400. मग मी सांगतो, आता माझ्या ज्या काही विद्यार्थ्यांना माहित नसेल तर मी सांगतो, टायरचा परीघ देऊन ठेवला मी, ताणच नाही. मग तो मीटर मध्ये बघ, हा गडबड आहे बरं का, आणि अंतर बघ किलोमीटर. मग तू काय करायचं, 1 किलोमीटरला आहे ना 1000 मीटर करून घ्यायचं होतं. आणि तुला एक परीघ 2 पॉईंट किती दिलाय? 5. मग आता 1 पॉईंट आहे का, वरती 1 0 लावायचा होता. हो, भागाकार. मग आता म्हण 25 एक 25, 25 चौक 100 आणि 400. एक भागाकार करून उत्तर होतं. तुला अजून भारी फेऱ्या मारायला लावल्या, थांब तू फक्त. पुढे घेतलेत मी ते. चलो पुढे. यस सर, जा पुढे. जावा तर लागेलच, कोणी कोणासाठी थांबत नाही. आठवतं का वर्तुळचा शेकड्यावर टॉपिक घेतला काल? चौरस आला बी होतं बघ. चौरसाची बाजू एवढ्या टक्क्याने वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? हा बघ, जसं तसं धाराशिवला 2 गोष्टी सांगितल्या. जेव्हाही चौरस वर्तुळ शब्द आला तर तुला मी असाही फॉर्म्युला सांगितलं होता, आठवतं का? 2x अधिक x वर्ग भागाकारात 100. वाढ असेल तर 2x मायनस स्क्वेअर भागाकारात 100. घट असेल तर वर्तुळ त्रिज्या वाढली तर प्लस घे इथं, आणि कमी झाली तर मायनस घे. आणि नाही, तुला बेसिक बी सांगितलं होतं. बेसिक मी काय सांगितलं होतं? 30 ना 100 मध्ये वाढ 130, पुरत 100 मध्ये वाढ 130, भागाकारात 100, 0 0 0 कॅन्सल. 13चा वर्ग किती? 169. मांडले किती होते आपण? 100. उत्तर किती येतंय? 169. कितीने वाढ झाली? 69.
हो, सेकंदात येतंय असं केलं तरी बिना फॉर्म्युला आपण. भाऊ लक्षात ठेव, वारगडचा 100% प्रश्न येतो म्हणू नको. आणि मी माझ्या मनाने मत बिंदी जाऊ दे, माझ्या मनाने राहील. तुला अशा संख्या दिल्या असत्या ना, रडून दिलं असतं तू. पण सोप्या संख्या घेतात. अजून प्रश्न घाबरू नको. ओम दादा, जर आज एवढं आपण ती सेव्ह करतोय तर तसं भेटलं तर यांना देऊन टाकू ग्रुपला, म्हणजे त्रास होणार नाही. आणि मी वही चेक करेल असं समजू नको. आणि ज्या दिवशी चेक करेल हात भयंकर दुखेल, भयंकर हात दुखेल तुझा, एवढा जबरदस्त मारेल. हा युट्यूबला व्हिडिओ येऊन जाईल, पण ते बघतात का नाही त्याच्यावर आहे ना. आठवतं का एका ठिकाणी बोललो होतो गुणोत्तर प्रमाण टॉपिक मध्ये, गुणोत्तर आणि प्रमाण टॉपिक मध्ये, गुणोत्तर प्रमाण टॉपिक चेक कर. मग मी बोललो होतो त्रिज्येचं गुणोत्तर दिलं असेल तर क्षेत्रफळ किती पट होईल, बरोबर आहे ना, डबल. मग इकडे बघ, एका वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढली तर क्षेत्रफळ किती पटने वाढेल, 4 पटने. त्याच्या वर्गाच्या पट्टीत वाढतं, वर्गाच्या पट्टीत. मग दुप्पट तर क्षेत्रफळ 4 पट, दुप्पट तर क्षेत्रफळ 4 पट. उत्तर 4 पट आहे, उत्तर 4 पट आहे, उत्तर 4 पट. लक्षात ठेव आठवणीने. मी क्षेत्रफळ 3 पट बोललो असतो तर उत्तर काय आलं 9. क्षेत्रफळ 4 पट बोललो, उत्तर काय 16. हे बघ इकडे लक्ष दे. पट, तिप्पट, चौपट त्याच्या वर्गाच्या पटीत घ्यायचं फक्त, बस एवढं लक्षात ठेव. बघ बैलगाडी चाकाचा प्रश्न असतो बघ, रायगड 2023 पोलीस, असा नसा परत 25 मध्ये येईल. सीपी साहेब काय करतात, कधी कधी जुनं उचलतात, 22, 23, 21 असे प्रश्न उचलतील आणि ते 25 मध्ये टाकतील, 3-4 वर्षाचे जुने. आता फक्त मागच्यासारखं करू नको. 1.1 ला आणि 1.4 ने गुणून भागून देशील बा, नाही. आता तुला जर असं डोकं वापरावं लागेल. 3 नंबर उत्तर पाठ आहे का, मग काय लॉजिक लावला कुठे. म्हणजे ते तुम्ही लिहिलं होतं ना 7-14, ते डायरेक्ट पाठच येते का. हा बघा त्याच्यावरून कळतंय. वर्तुळ डायरेक्ट त्याच्यावर सोडलाय पहिले पासून. हा ओके बॉस, कोई बात नाही. किती रोहित पवार लेट आल्यामुळे गडबड होते का भाऊ, तर जू आहे रोहित, दुसरं काही नाही रे. आणि तुझ्या मम्मीशी मी फोनवर बोललोय 2-3 टाइम. मम्मी काय मला काय सांगितले, परिस्थिती आपली गरीब आहे का चांगली परिस्थिती. मम्मी माझ्या खोटं नाही बोलले ना, मग परिस्थिती गरीब आहे आपले बोलले ना मम्मी. मग दिवस बदलायचे आपल्याला, दिवस बदलायचे कारण तुझ्यावरच आहे, एकटाच आहे तू. 4-5 भाऊ राहिले असते ना, मग मम्मीला एखादा भाऊ पोरगा जरी बी राहायचं काही वाटत नाही. खरंच आम्ही 3 भाऊ आहेत, मी माझ्या मम्मीकडे पाहिलं बी नाही ना तरी माझे भाऊ सांभाळून घेतील मम्मीला, कारण की कोणतरी आहे सपोर्टला. एकटं राहिलं ना तर सर्व जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि एकटं कधीच नको जावं, चांगलं नसतं एकटं. 2-3 राहिला ना, एखाद जेलमध्ये गेला तर काही वाटत नाही. आता हे दोघं आहेत, त्याचा मोठा भाऊ सांभाळतोय, लहान्याला सोबत सपोर्ट झाला ना. तुला सपोर्ट कोणाचा आहे, मम्मीच्या दुसरा कोणाचाच नाही. बरोबर आहे बरं का भाऊ, खरं फरक पडतो बरं, खरं आहे नाही मानावं लागेल तुला. भाऊ बैलगाड्या चाकाच्या फेऱ्या कशा होतात बघ. आता या फेऱ्यासाठी ना तुला काय दिलं माहितीये का, व्यास. आता व्यास शब्द आला ना भाऊ, परत लिहून घे एक लाईन, परत डोक्याला ताण, परत दिसेल तू त्रास. वर्तुळातला सर्वात मोठ्या जीवेला व्यास म्हणतात, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास म्हणतात. लिहून घे, प्रश्न आहे. वर्तुळातली सर्वात मोठी जीवा तिला व्यास म्हणतात. जीवा म्हणजे काय, कडक. वर्तुळात किती जीवा असतात, एका वर्तुळामध्ये किती जीवा असू शकतात, अनंत. त्याचं उत्तर आहे, प्रश्न आपण विचारलाय
वर्तुळात किती जीवाकाळ बनू शकतो? अनंत. हा, दौंड आला होता का? हा प्रश्न. रेषा काढू शकतो. एका बिंदूमधून किती रेषा काढू शकतो? तर अनंत. म्हणून जीवा अनंत. मग सर्वात मोठी जीवा व्यास. व्यास म्हणजे पूर्ण, मग ते निम्मे करून टाक. आपल्याला समोरच्याने 1.4 दिलाय, निम्मे किती होईल सांग? 7 नाही, 0.7. मग आपल्याला बैलगाड्या चाकाचा फेरा म्हणजे माहितीये का? फेरा हा जो चाक आहे का, ही असं एक राऊंड म्हणजे परीघ. आता ओमचा तो प्रश्न आला, कसं समजायचं? चाक जसं राऊंड मारेल त्याला परीघ म्हणतात. मग 2 गुणाकारात 22/7 परीघचं त्रिज्या किती भेटली? 0.7. मग इकडे बघ, 1 पॉईंटचा 0 देऊन टाकतो. 7 7 कॅन्सल. 22 दुने 44 आणि भागाकारात किती? मग 4.4. मग आपल्याला किती किलोमीटर फेऱ्या मारायच्या आहेत? 1.1. त्याला मी काय म्हणतो मग? 1100. 1.1 किलोमीटर म्हणजे 1100. मान्य का? 1100 करावंच लागेल तुला. भाग किती द्यायचा आहे? 4.4. वरती काय करतो? 1.0 देऊन टाकतो. 11 1 11, 11 चौक 44 आणि 1000. आणि 1000ला 4 ने भाग दिला, 4 दुने 8, बाकी उरली 2, 4 पंचे 20, 250 फेऱ्या. हे भाऊ लक्ष द्या, क्षेत्रफळ म्हणजे मधला भाग, फेऱ्या मारायचं म्हणजे हे असं, हे समज, हे चाकच समज. हे चाक जसं असं चालेल का? असं असं चालेल का? त्याला म्हणतात फेऱ्या, त्याला म्हणतात परीघ. आता तुझं गाडीचं किलोमीटर अंतर जे आहे का, तुझे काढतो का गाडी किती किलोमीटर काय? त्या चाकाच्या फेऱ्याच असतात. 1 किलोमीटर मध्ये मोटरसायकलचा, तुझा मोटरसायकलचा काय माहिती पाहिजे? मग चाकाचा परीघ. मग चाकाचा परीघ जर माहित राहिला, तुला कळून जाईल किती फेऱ्या होतील चाकाच्या 1 किलोमीटर मध्ये. तर आता डिजिटल इंडिया येऊन गेलेले, चालतो बघ तू, चालतो असं पाऊल टाकला का स्टेप मोजतो हे घड्याळ. हे घड्याळ स्टेप मोजतं दिवसभरात किती चाललाय. तू तर मोकार चालतो रे, तू 10-12 किलोमीटर चालत असेल पळून पाळून. तुमचं जर घड्याळ वापरलं तर मला रोजचं 10,000 पुढे, 10,000 स्टेपच्या पुढेच जातील. तरी बिचारा, मला वाटलं आज बारीक येत नाही, म्हटलं सर्दी झाली होती. एक प्रश्न तो पाहिला का? संख्या बदलल्या. तिकडे किती होतं माहितीये का? इकडे बघ, मेरा बहिंदर लाल आहे. तिकडे काय होतं? 1.4च होता व्यास. अंतर आहे ना तिथे 1.1 होतं. इथे काय केलं? 2.2. आणि मग अंतर किती झालं? दुप्पट. मग मागे फेऱ्या किती काढल्या त्या? 250. मग आता फेऱ्या किती होतील? अभ्यास करायची गरज नाही, असं जर पाठ करून गेला तर. तसा प्रश्न तरी तू नाही आम्हाला सरांनी शिकवलंय, आम्ही परीघ काढू, परीघ काढल्यावरती आम्ही परत भाग देऊ. ये घरी मग. नुसतं बैलगाडी बैलगाडी बैलगाडी. वा, आता काय केलं माहितीये का? तुला फेऱ्या देऊन दिल्या, अंतर विचारलं, डिस्टन्स. वा, पर्याय भारी दिले रे. सेम आहे बरं का प्रश्न. 3.3. मागचा प्रश्न आठवतो का? लगातार 3 प्रश्न काय विचारले माहिती का? 250 फेऱ्या, 500 फेऱ्या, आणि आता फेऱ्या किती? 250 वाढवल्या. मग काय करावं लागणार होतं? गरीब, तू जर अभ्यास करून गेला ना व्यवस्थित,
या भूमितीचा 1.1 ला 250 फेऱ्या होतात, 2.2 ला 500 फेऱ्या होतात आणि 3.3 ला 750 फेऱ्या होतात. झालं उत्तर 3.3. नाही अरे असंच कर अभ्यास. साहेबांनी बघ कसा बारीक प्रश्न बनवला. 1.1 2.2 3.3 मग 4.4 ला 250 वाढवत जायचं. नाही कळालं भाऊ. मी आपण गणितीने जाऊ, गणितीय पद्धतीने जाऊ. गणितीय पद्धती त्रिज्या किती 0.7 बरोबर. मग आपण काय करू, चाकाचा परीघ काढू. मग 2 गुणाकारात 22/7 गुणाकारात 0.7 आणि हा एक पॉइंटचा एक इथे घेतला. 7 7 कॅन्सल, 22 दुनी 44 4.4 परीघ आला. मग आपल्याला काय करायचं होतं, फेऱ्या. मग टोटल किती फेऱ्या मारायच्या 700. मग त्याला किती निघूनशील 750 ने. आता भागने द्यायचा, अंतर शोधायला गुणायचं. याचं जे उत्तर येईल ना तुझं 3300 काहीतरी येईल, 3300 काहीतरी गुणाकार येईल. आणि त्याला कितीने भाग द्यायचा 1000 ने. कारण किलोमीटर विचारला ना, 1 किलोमीटर मध्ये 1000 मीटर असतं. 0 0 0 कॅन्सल, 1 0 आलं का 3.3. बेसिक ने गेला तरी उत्तर येईल, घाबरू नको. करून घ्या, फायदा नसेल लक्षात ठेवायचं राहू द्या. आपलं तर आहेच. मग आपला क्लास तर काय नाही. परत या वन्स मोर फी घेऊन. कुंपण, कुंपण सुद्धा काय माहिती का, कुंपण घालायचंय परीघ. एका वर्तुळाकार क्रीडांगणावर त्रिज्या 49 मीटर आहे. क्रीडांगणाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे खर्च किती येईल. कुंपण घालायचे तुला. हे बघ, कुंपण, हे वर्तुळ आहे, तुला कसं कुंपण घालायचं तारेचं, तारेचं कुंपण घालायचंय. तुला त्या वर्तुळाची त्रिज्या देऊन ठेवली समोरच्याने 49. कुंपण घालण्यासाठी परीघ मग 2 πr 22/7 गुणाकारात 49 साती 49, 22 दुने 44, 44 गुणाकारात 7, 44 गुणाकारात 7 करे भाऊ 308. भाऊ 308 काय झालं माहितीये का, एक राऊंड झाला. 308चा एक राऊंड झाला. असे किती पदरी कुंपण करायचं तुला 5. 308 गुणाकारात 5, 3 × 15 8 × 45 1540 बरं का. आता 1540 झालं टोटल. आणि रेट किती रुपये माहिती का, रेट 1540 इंटू रेट आहे 50 रुपये. 5 5 चोक 20, 5 5 25 2 27, हातच्याला 2, 5 1 5, 5 2 7 आणि 2 0 77,000 रुपये खर्च येईल. कळलं, लक्षात राहील ना, काही करू नको. एक पदरचा खर्च किती आला, एक पदर कितीचा बसला 308. असे 5 पदर करायचे होते. 5 पदर आले 1540 आणि प्रति मीटरचा खर्च किती 50 रुपये. 1540 गुणाकारात 50. होईल नक्की, चांगलं होईल. फक्त हिंमत ठेव आणि विश्वास ठेव. निगेटिव्ह कधीच विचार करू नको. सर आपल्या विचारावर अवलंबून आहे. जेवढा पॉझिटिव्ह लढशील तेवढा फायदा आहे. मिनी बसचा आता फक्त नाव बदलली, बैलगाड्यावरून मिनी बस आली. उद्या उठून तुझ्या गाडीचा घेतील टायर. अर्थ तोच. पाहिलं काय झालं, एकाच वर्षात डबल रिपीट. म्हणून आपले जो पेपर चालू झाले का आपण प्रत्येक जिल्ह्याचे पेपर करून घेणार आहोत.
रिपीट आला का लगेच मारायचा. पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर डायरेक्ट सेम प्रश्न, कॉपी पेस्ट, एकाच वर्षी. सांगू मी का तुम्ही सांगता? उत्तर मॅच होत नाही का? अंदाजे 11. अंदाजेने आपण परफेक्ट काढू ना. फॉर्म भरला होता का? अरे यार रताळ्याने फॉर्म भरला होता बघा रे. कुठे रे? पिंपरी चिंचवडला बसला होता बा. आणि आज प्रश्न होता त्याला. आणि आता तरी वर्ष झाला बरं का परे, तरी अजून अंदाजेच म्हणतोय. तू तर माझ्या अंदाज तो पेपर मी बुगा करून टाकला असता आल्या घरी गेली. नाही बाबा मला आलं होतं उत्तर बरोबर आलं होतं का? गोळी लागली होती का? नाही सोडवला होता तेव्हा पण जरा समजत नाही का? बरं मला असं वाटतंय पण 11 आहे. किती मिनिट होतं टोटल तुझा? किती होता पेपर? किती होता पिंपरी चिंचवडचा? 79 पेपर. आणि ग्राउंड फार रताळ्या 9 1 10 चाला 1 7 4 11 आणि 1 12 120. किती लागले? 129. 9 ने तुटलाय डायरेक्ट. आणि हा प्रश्न बरोबर आहे का परीक्षेला? मी सांगतो कधीच चुकू नको. बेसिक पाया शिकून जाय, पाया शिकून जाय. भाऊ मला एक सांगा, व्याज दिलाय 0.7. ज्याने 0.7 घेतला तर कार्यक्रम झाला. तू काय घ्यायला होता माहितीये का? 0.7 चे निम्मे करा. 0. किती? अरे अण्णा असं कर ना, याला 2 ने भाग घे ना. 0 0 बे का बे बे त्रिक 6, बाकी उरली किती? 1 0 घेता. 0. किती रे? 35. ही त्रिज्या, ही त्रिज्या. मग आपल्याला काय करायचंय? परीघ 2 गुणाकारात 22/7 0.35. पॉइंट खाली 100. 7 1 7 7 5 35. 5 1 5 5 2 10 20. बे 1 बे इथं परत 10 आणि 0 दिला 2.2. 2.2. आणि आपल्याला विचारलं किती फेऱ्या? 5000. 2.2 गुणाकारात 5000. 22 पंचे किती? 110. आणि 3 0 आणि 1 पॉइंटचा 1 0 उडला. 11,000. आणि किलोमीटर मध्ये होतं किती? 1000 ने भाग. 11 वाटत नव्हतं त्यांनी सोडवलं असेल तेव्हा, म्हणून त्याला ते आठवलं थोडं थोडं 11 असं. 11 किलोमीटर. या एमपी होतं बरं का. त्रिज्या व्यास कधीच घ्यायचा नाही. तर 0.7 घेतलं तर उत्तर येणार नाही. ऑप्शनच नाहीये 0.7 ला. नेहमी लक्षात दे, व्यासाच्या निप्पट त्रिज्या असते. व्यासाच्या निप्पट त्रिज्या असते. व्यासाच्या निप्पट त्रिज्या असते. बोला मग. 2.2 परीघ एकदम बरोबर. 2.2 परीघ निघाला. एक राऊंड. असे 5000 राऊंड मारले. 2.2 परीघ निघाला. 5000 राऊंड मारले. त्याचं उत्तर आलं आपलं किती? 1,10,000. पण पॉइंटचा 1 0 उडवला आपण. मग उत्तर किती झालं? 11,000. 11,000 मीटर आहे. त्याला रूपांतरण किलोमीटर मध्ये करायचंय, म्हणून 1000 ने भाग दिला. 11 किलोमीटर होईल रे. नक्की चांगलं होईल. बघ रे ते प्रश्न रे. नंदुरबार
नंदुरबारला भूमितीवर डायरेक्ट 7-8 प्रश्न होते, अख्खे टॉपिकचे प्रश्न होते. आणि कोणाची ओळख कुठे निघेल सांगता येत नाही. जो पोरगा नंदुरबारला पोलीस झाला का, माझ्या त्या क्लासची विद्यार्थिनी, तो एकाच बसमध्ये येतो, शेजारच्या सीटवर बसला होता. ती म्हणत याला कुठेतरी पाहिलंय नेमकं. मग ते मोबाईलला त्याचे ते पासिंगचे फोटो पाहत होता. हा म्हणजे ते पोलीसच आहे बा. मग त्याला कुठे पाहिलंय. विचारलं तर तिथे सांगत होता की कुठे क्लासला म्हणे RS अकॅडमीला. म्हणे त्या माणसाने मला बेरीज वजाबाकी पण शिकवलंय म्हणे. त्या पोरीला सांगत होता, माझ्या क्लासच्या विद्यार्थिनीला. म्हणजे कसं असतं बघा, चांगलं कर्म केलेलं कुठे बी गेलं तर नाव निघतं. लक्ष्मी ना कुठं बोलणार नाही. मग काही असं बी नाही की बाबा तुला मोटिवेट करण्यासाठी सांगतोय. मग तो नंदुरबार जो पोरगा पोलीस झाला तो सांगितला बेरीज वजाबाकी शिकवलंय म्हणजे त्या माणसाने. उत्तर किती याच माहिती का तुला? वाटत असेल ना याचं उत्तर पाठ ठेवायचं. उत्तर पाठ ठेवलं तरी चालेल. 8 ने कमी. माझे मी जे पुस्तक शिकवतो का त्याच्यातला प्रश्न आहे. कुठल्या प्रकाशन मध्ये हा प्रश्न आहे. तसा प्रश्न आहे 8 ने. लागेल कोणा फोटो मी दाखवून देतो. नाही बी आठवत बघ काय करशील. 92 इंटू 92 भागाकारात 100. 92 चा वर्ग काढून घे. केलं होतं का फॉर्म्युला वापरतो इकडे बघ. 2x मायनस a² डिवाइड बाय 100. 8 गुणाकारात 2 वजा 8चा वर्ग 64 भागाकारात 100. 8 दुनी 16 वजा 2.0.64 वजा कर तर 15.36. सर याच्याने सांगा. सांगेल ना भाऊ. 92 चा वर्ग 2 चा वर्ग 0,4 9 चा वर्ग 81 9 दुनी 18 18 दुनी 36 4 6 4 आणि 8 84 64. आणि बस दादा त्याचं काय करशील. आपल्याला भागाकारात 100 असतो. हा घेतला नाही ना पॉईंट दिले. 84 64 बघ 100 मधून वजा केलं उत्तर ते येईल 1536. कमी म्हणजे 100 मधून वजा करावं लागेल ना. मायनस करायचे कारण कमी काय नाही बघा. कमी झाली म्हणतोय ना. 100च्या मागे उत्तर आलं तर घट आणि 100च्या पुढे गेलो तर वाढ. फॉर्म्युला बी चालेल बेस बी चालेल. नंदुरबार यावर्षी धुळ्याला कुठेतरी जागा आहेत बरं रे. 170-72 धुळ्याला कुठेतरी जागा आहे. धुळे का जळगाव पाहिलं मी. कुठे रे? जळगाव. 170-72 जागा आहेत. जळगावचा एकच प्रॉब्लेम आहे जळगाववाल्यांचा. ग्राउंडर मोकार आहेत. अभ्यासामध्ये कमी आहेत. ते ग्राउंड भारी टाकतात जळगाववाले. आणि काही ठिकाणी असा भाग आहे अभ्यास मोकार आहे जळगाववाल्यांचा. मुंबईत आहे ना. मुंबई अशी मुंबई आहे एवढी. मुंबई जर पोलिसांमध्ये गेला तू पोलिसांमध्ये जळगावने कितला भाग व्यापलाय माहितीये का पोलिसांचा. डायरेक्ट एवढा भाग व्यापून घेतलाय. सर्व जळगाव धुळेचे मुंबई पोलीस. तिथे गेला ना तो पोलीस पाहायला गेला ना तर डायरेक्ट मराठी विषयच नाही. आणि पैसा कमवायच्या बाबतीत खतरनाक. ट्रॉफिक मध्ये अख्खे जळगाव धुळा आहे. पैसे भरून जातो भाऊ ट्रॉफिकला. रोज किशी भरून आणतो. ट्रॉफिकला सर्वात जास्त तुमच्या जळगाव धुळा आहे. मुंबईला ट्रॉफिकला. जाऊच देत नाही ते. दुसऱ्याला जाऊच देत नाही. समोरच्या ऑफर दिली ना ट्रॉफिकला जायला 5000 म्हणतो 10 घे. साखळी आहे रे. मेहनत वरून एकदा साखळी लागली की लागून जात. हे आत्ताचा तूच प्रश्न येणार आहे सांगणार आहे. किती फेऱ्या होतील रे?
डॉट 400. आता परत तिकडे व्यास दिलाय. त्रिज्या काय रे? 1 पॉइंट. नक्की ना? बरोबर का? तुझ्या भरोशावर आहे. हा, मग काय काढशील त्याचा परीघ? किती आला परीघ? डॉट 11. मग 4.4 किलोमीटर आहे, म्हणजे गुणाकारात किती? 1000. 1 पॉइंट उडला गेला म्हणजे 44400. भागाकारात किती फेऱ्या? 11. 11 चौक 44. 400 फेऱ्या. एवढा व्यवस्थित व्हिडिओ पाहून घ्या. जो कोणी करतोय लक्ष द्या व्यवस्थित. अशाच पद्धतीने पाहून घ्या. प्रिव्हियस इयर 23-23 ला जास्त सोपे आहेत. अजून 22-23 चे प्रश्न जास्त सोपे आहेत. निघेल वर्तुळाची भीती. वर्तुळ सगळा सोपा टॉपिक नाही. टाका एक मेसेज, ब्रेनला मेसेज द्या. भूमिती सोपी आहे. भूमिती सोपी आहे. आता पुढे मी प्रश्न घेऊ शकत होतो, पण तेच परत परत प्रश्न आहेत. तेच पुन्हा पुन्हा रिपीट आहेत. यस, भूमिती सोपी आहे, वर्तुळ सोपा आहे. यस, राहील लक्षात. उद्या 4था भूमितीचा टॉपिक. हा, उद्या लागलं कुठला आता बघतो मी. जे आता पहिले काम करतो, क्षेत्रफळवाले आवरून घेतो. म्हणजे 2D आणि 3D दोन प्रकार आहेत भूमितीत. लक्ष द्या, कोणाला हे माहित नसेल, 2D आणि 3D असे दोन प्रकार आहेत. 2D आकृत्या म्हणजे क्षेत्रफळ आणि 3D आकृत्या म्हणजे घनफळ. मी आता काय शिकवतोय? या 2D शिकवतोय, क्षेत्रफळाच्या. माझं क्षेत्रफळाच्या 2D मध्ये कुठल्या कुठल्या झाल्या आपल्या? वर्तुळ झालंय, आयत झालाय, चौरस, त्रिकोण. त्रिकोण सुद्धा 2D आहेत. त्रिकोणाचे क्षेत्रफळ निघतात. अजून त्रिकोण क्षेत्रफळवाल्या कोणते? अजून ते 4 अजून त्रिकोण सोडे अजून काय? जेवढे चौरसाचा प्रकार सर्व 2D आहेत. मग 3D मध्ये कोणते आहेत सांगू? 3D मध्ये 3D मध्ये काय येईल माहितीये का? आता इकडे चौरस, इकडे घन येईल. घन येईल, इष्टिकाची 3, दंडगोल येईल, शंकू येईल, गोल येईल, अर्धगोल. या 3D आकृत्या आहेत, म्हणजे काहीतरी भरता येतं बा. आणि 2D आणि 3D मधला फरक एवढाच लक्षात ठेवायचा. हे 2D ना 3D. सपाट भाग, इथं भरायला जागा काहीच नाही. याच्यात पाणी भरता येईल, जिथं काहीतरी भरता येईल ते 3D, जिथं काही भरता येणार नाही 2D. 3D आकृत्यांमध्ये काहीतरी भरता येतं. हॉल 2D का 3D? कारण की बॉक्स ठेवता येतील. तू बसलाच आहे, तू भरलाच आहे ना बॉक्स या हॉल मध्ये. यस, एकदम सोपं आहे रे.